ऑपरेशन सिंदूरच्या यशाचा आनंद साजरा करण्यासाठी भाजप तिरंगा यात्रा काढणार, सूत्रांची माहिती। 13 ते 23 मे पर्यंत देशभरात तिरंगा यात्रा काढली जाणार, यामध्ये भाजपचे वरिष्ठ नेते सहभागी होणार। भारत पाक डीजीएमओमध्ये फोनवरून बातचीत, दोन्ही देशांच्या डीजीएमओंचा हॉटलाईनवरून संवाद, चर्चेत पाकची देहबोली बचावात्मक। तुर्कीच्या सफरचंदावर पुण्यातील व्यापाऱ्यांची सर्जिकल स्ट्राईक, टर्कीतून पुण्यात येणाऱ्या सफरचंदाची आवक ठप्प, पाकिस्तानला मदत केल्यानं व्यापारी आक्रमक। मुंबई विमानतळावर तुर्कस्तान विरोधात भारताचा ट्रेड वॉर, तुर्की संलग्न कंपनीचा तात्काळ ताबा घेण्यात यावा, यासाठी शिंदेंच्या शिवसेनेकडून टर्मिनल 1 इथे भव्य मोर्चा। पाकिस्तानला सहकार्य करणाऱ्या तुर्की देशाबाबत सरकारनं निर्णय घ्यावा, तुर्कीच्या पर्यटनावर बंदीचा निर्णय घ्यावा, पर्यटन समितीचे अध्यक्ष दत्ता भालेराव यांची मागणी। आमचा लढा अतिरेक्यांची होता, पाक लष्कराशी नाही, मात्र पाक लष्करानं अतिरेक्यांची मदत केली, त्यामुळे झालेल्या नुकसानाला पाकिस्तान जबाबदार, सैन्य दलाकडून भूमिका स्पष्ट। पाकमधील अनेक वायुदल तळांवर भारताचा हल्ला, नूरखान हवाई तळावरील हल्ल्याचा व्हिडिओ सैन्य दलानं दाखवला, तर भारतीय वायुदलाचे तळ पूर्णपणे कार्यान्वित, भारताच्या एकाही वायुदल तळावर हल्ला नाही, भारतीय सैन्य दलाची पत्रकार परिषदेत माहिती। भारताच्या हवाई संरक्षण प्रणालीची उत्तम कामगिरी, आकाश या भारतीय प्रणालीनं पाकिस्तानचे मिसाईल पाडले, वायुदलाची माहिती। पाकिस्ताननं तुर्की बनावटीचे ड्रोन वापरले, तर पाकचे सर्व ड्रोन भारतानं परतावून लावले, भारतीय वायुदलाची माहिती। गरज पडलीच तर पुढील मिशनसाठी वायुदल सज्ज, भारताचे सर्व वायुदल तळ यंत्रणा कार्यान्वित, भारतीय वायुदलाची माहिती। मुरीदकेमधील उद्ध्वस्त झालेल्या लष्कराच्या मुख्यालयाचा नवा ड्रोन व्हिडिओ समोर, हल्ल्यानंतरची परिस्थिती दर्शवणारा व्हिडिओ। भारत पाकिस्तान सीमेवरील फाजिलकात आढळला बॉम्ब, नागरिकांनी याबाबत पोलिसांना कळवलं, पोलिसांच्या तपासात बॉम्ब असल्याचं निष्पन्न। भारत पाकिस्तानमध्ये युद्धबंदीनंतरही सिंधू जलकरार स्थगिती कायम, राष्ट्र सुरक्षेच्या कारणास्तव घेतलेला निर्णय कायम। चिनाब नदीवरील सलाल धरणाचा एक दरवाजा उघडला, सिंधू जलकरार अंतर्गत पाकिस्तानकडे जाणारं पाणी आतापर्यंत रोखण्यात आलं होतं, मात्र पावसामुळे पाणी पातळीत वाढ झाल्यानं धरणातून विसर्ग। भारत पाकिस्तानमध्ये युद्धजन्य परिस्थिती असताना सोशल मीडियावर फेक, भडकाऊ आणि आक्षेपार्ह पोस्ट, महाराष्ट्र सायबर विभागानं 5000 आक्षेपार्ह पोस्ट हटवल्या। सुरक्षेच्या कारणास्तव श्रीनगर विमानतळावरून आजही विमानसेवा बंद, उद्यापासून श्रीनगर इथली विमानसेवा कार्यान्वित होणार। जम्मू काश्मीरमधील श्रीनगर आंतरराष्ट्रीय विमानतळावरून 14 मे रोजीपासून हज विमान सेवा ही सुरू होणार। जम्मू विभागातील दोडा, किश्तवाड़, रियासी आणि रामबन जिल्ह्यातील सर्व सरकारी आणि खासगी शाळा उद्यापासून पुन्हा सुरू होणार। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।